हॅलो गाईज, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मी औदुंबर शिंदे तुमचं APSG पॅड अकॅडमीमध्ये स्वागत करतो. सो लास्ट लेक्चर आपण ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टम हे सिस्टमबद्दल डिस्कशन चालू केलेलं आहे आणि त्या सिस्टममध्ये पूर्ण आपण टेस्टिसची फिजिओलॉजी आपण स्टडी केलेली आहे. सो टेस्टिसची काही फिजिओलॉजी आहे, किती त्याच्यामध्ये लोब्स असतात. ठीक आहे, त्या लोब्समध्ये एक करेक्शन करून घ्या की 700 ते 1000 लोब्स असतात आणि 1 to 3 सेमनिफेरस, ठीक आहे, सेमनिफेरस ट्युब्युल्स यामध्ये प्रेझेंट असतात. सो हे एक इम्पॉर्टंट डिफरन्स आहे जो तुम्हाला इथं नोट डाऊन करायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा की जे आपल्या टेस्टिसमध्ये एक प्रकारचं मी सांगितलं ते मसल्स प्रेझेंट आहेत. ठीक आहे, सॉरी, टेस्टिसला कवरिंग जे आहे ते एक मसल्सची आहे. सो हे जे आहेत हा तुमचा स्क्रोटल स्लॅक, ठीक आहे, स्क्रोटल सॅक जो आहे हा स्क्रोटल सॅक दोन मसलनी बनलेला आहे. एक आहे तुमचे डॉर्टस मसल्स असतील आणि तुमचे स्पर्मॅटिड मसल्स असतील. सो डॉर्टल मसल्स रिस्पॉन्सिबल आहेत रेग्युलेशन इन कोल्ड अँड वॉर्म कंडिशनमध्ये. सो हे पार्ट तुमचे क्लिअर झालेले असतील. ठीक आहे, सो हे जे तुमचे टेस्टिस आहेत त्या टेस्टिसची ओपनिंग ज्या ठिकाणाहून आहे, ही ओपनिंग जी आहे या ठिकाणचे ओपनिंग या पार्टला आपण पोस्टेरियर पार्ट म्हणतो, ज्या ठिकाणाहून टेस्टिसमध्ये तुमचा जो इपिडिडायमस आहे तो एंटर केलेला आहे. सो मी तुम्हाला कालच्या लास्ट लेक्चरमध्ये एक डायग्राम दाखवलेली आहे. सो त्या डायग्राममध्ये आपण बघतो की स्पर्मचं प्रोडक्शन कुठं होतं, सेमनिफेरस ट्युब्युलमध्ये होतं. त्यानंतर ते ट्रान्सफर होतं तुमच्या रेटी टेस्टिसमध्ये. त्यानंतर ते ट्रान्सफर होतं तुमच्या व्हॅसा इफ्रेन्शियामध्ये. सो हे डिफरन्स तुम्ही लक्षात ठेवा, व्हॅसा इफ्रेन्शिया. अँड नेक्स्ट आहे तो म्हणजे तुमचा वॉस डिफरन्स. सो हे दोन पार्ट लक्षात ठेवा. त्यानंतर हे ट्रान्सफर होतात तुमच्या इपिडिडायमसमध्ये. ठीक आहे, इपिडिडायमसमध्ये हे लक्षात ठेवा, इपिडिडायमस. ठीक आहे, हा जो पार्ट आहे हा इपिडिडायमसचा पार्ट हा तुम्हाला विचारला जाईल. ठीक आहे, सो या दोघांमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की हा तुमचा इपिडिडायमसचा पार्ट जो आहे हा 3 याच्यामध्ये डिवाइड केलेला आहे. इपिडिडायमस किंवा इपिडिडायमिस हा तुमचा 1, 2 आणि 3 याच्यामध्ये डिवाइड असतो. त्यामध्ये तुमचा कॅपूट इपिडायमस असेल, कॉर्पस इपिडायमस असेल आणि लास्ट आहे तो म्हणजे कौडा इपिडायमस. सो असे 3 डिव्हिजन आहेत ह्या पार्टचे. हे तिन्हीच्या तिन्ही डिव्हिजन तुम्हाला विचारले जातील असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डरमध्ये. सो फायनली तुम्ही आता आपण पुढे येतोय, त्यामध्ये आपण फर्स्ट बघतोय की जी कोटिंग आहे टेस्टिसची, ही कोटिंग 3 लेअरनी बनलेली आहे. फर्स्ट कोट जो आहे तो म्हणजे ट्युनिका. ठीक आहे, ट्युनिका वजायनॅलिस. ठीक आहे, हे लक्षात असू द्या, ही जी सगळ्यात आउटर कोट आहे हे विचारण्यासारखे आहेत क्वेश्चन म्हणून हे देतोय. हे आउटर कोट आहे आणि ह्यांनी जी कवरिंग आहे, जो कोट आहे, हा कोट याचा कसा असतो, इनकम्प्लीट असतो. ठीक आहे, इनकम्प्लीट म्हणजे काय, पूर्ण टेस्टिसला याची कोटिंग नसते. ठीक आहे, पूर्ण टेस्टिस या ट्युनिका जो बाहेरचा जो कोट आहे वजायनॅलिस यांनी कोट केलेली नसते. सेकंड जी आहे, सेकंड जी तुम्ही लक्षात असू द्या ट्युनिका. ठीक आहे, अल्बुजिनिया. ठीक आहे, हे सेकंड कोट आहे, हा तुमचा मिडल कोट असतो, लक्षात असू द्या. आणि थर्ड वन आहे तो म्हणजे ट्युनिका. ठीक आहे, ट्युनिका व्हॅस्क्युलोसा. ठीक आहे, ह्या 3 कोटनी टेस्टिस हे कव्हर केलेलं आहे. सो हे जे 2 कोट आहेत हे 2 कोटनी पूर्ण टेस्टिस कव्हर केलेले आहे. बट या ट्युनिका वजायनॅलिसनी ते कोट ट्युनिका वजायनॅलिसनी पूर्ण टेस्टिसला कव्हर केलेलं नाही आहे. सो इथंपर्यंत आपण डिस्कस केलेलं आहे. सो तुम्ही लक्षात असू द्या की हे जी तुमचे टेस्टिस आहेत, हे टेस्टिस हा तुमचा एपिडिडायमसचा पार्ट आहे, हा टेस्टिस आहे हा तुमचा एपिडायमसचा पार्ट आहे. सो आपण बघतो की हे जी वॉस डिफरन्स आहे हे तुमच्या बॉडीच्या अप्पर रिजनमध्ये म्हणजे तुमच्या ब्लॅडरला राऊंड मारून हे तुमच्या ओपनिंग इजॅक्युलेटरी डक्टमध्ये ओपन होतं. ठीक आहे, सो हे तुम्हाला का सांगतोय, कारण हा जो पार्ट आहे हा याला म्हणतो आपण स्पर्मॅटिड कॉर्ड. ठीक आहे, स्पर्मॅटिक कॉर्ड. ही स्पर्मॅटिक कॉर्ड ही कशाने बनलेली आहे, म्हणजे जो इन्फंडिबुलम आठवतं का तुम्हाला, जो पिट्युटरी ग्लँडमध्ये आणि तुमच्या हायपोथॅलॅमसमध्ये जी अटॅचमेंट असते, जो मधले जो स्टाल्कचा पार्ट असतो त्याला म्हणतो आपण इन्फंडिबुलम. सो सेम लाईक इन्फंडिबुलम हा तुमचा स्क्रोटल सॅक आणि ॲब्डोमिनलच्या पार्टमध्ये हा जो पार्ट आहे या पार्टला म्हणतो आपण तुमचं स्पर्मॅटिक कॉर्ड. सो या पार्टमध्ये तुमचं काय काय असतात बघा, तुमचं वास डिफरन्स हा एक प्रेझेंट असतो. त्यानंतर तुमचे गोनॅडल्स. ठीक आहे, गोनॅडल जी वेन आहे, गोनॅडल वेन, अँड या ठिकाणी आर्टरी प्रेझेंट आहे. आणि त्यानंतर अजून या ठिकाणी
नर्व प्रेझेंट असतात जे सेन्सेशन करतात. तुम्हाला माहीत आहे की जे आपली ह्युमन बॉडी आहे सगळ्यात सेन्सिटिव्ह पार्ट हा आपला स्क्रोटल सॅकचा असतो, ज्या ठिकाणी जर समजा एक तुमचं जर काहीही त्या ठिकाणी जर हिट झालं तर देअर मे बी चान्सेस टू डेथ. सो हे तुम्हाला माहीत आहे. सो हे आपण बघतो आणि यानंतर आपण वन बाय वन या ठिकाणी आपल्या डायग्राम तर आपल्या संपलेले आहेत. मी तुम्हाला कवरिंग पण सांगितलेली आहे. ठीक आहे. सो फर्स्ट आहे तो म्हणजे इपिडिडायमस बद्दल आपण डिस्कस करणार आहोत. इपिडिडायमिस हा जो आहे हा 3 याच्यामध्ये डिवाइड झालेला आहे. हे ऑलरेडी तुम्हाला डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन दिलेलं आहे. बट यांचं जो फंक्शनिंग आहे ते फंक्शनिंग मला सांगायचे आहे. एकतर हे 7 to 12 सेंटीमीटर हे लॉंग असतात. ठीक आहे. हे खूप जास्त कन्व्होलेटेड असतात. जर टेस्टीजमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आणि कन्व्होलेटेड पार्ट जर कोणता असेल तर तुमचा इपिडिडायमस असतो. सो व्हॉट इज द इपिडिडायमस? बघा की हे तुमचे टेस्टीज आहेत, हे टेस्टीज नाही, हे तुमचे लोब्स आहेत, हे तुमचा रेटी टेस्टीज आहे. या ठिकाणी तुमचे काय आहेत? तुमचे वेसा इफ्रेन्शिया आहे. आणि या ठिकाणाहून मी कलर पेन चेंज करतो. ठीक आहे. या ठिकाणाहून जो पार्ट चालू होतो हा पार्ट तो म्हणजे तुमच्या इपिडिडायमसचा असतो. सो इपिडिडायमस स्टार्ट होतो तुमचा या ठिकाणाहून आणि संपवतो या ठिकाणी. सो ही आहे तुमची अप्पर रिजन, ही आहे तुमची मिडल रिजन आणि ही आहे तुमची लोअर रिजन. सो अप्पर रिजन हे तुमचं कॅपोड इपिडायमस, कॉर्पस इपिडायमस आणि कॉडा इपिडायमस. सो इपिडायमस जर कंटिन्यू होत असेल तर याला म्हणतो आपण वास इफ डिफरन्स. ठीक आहे. हे तुम्ही माहीत आहे आणि हे तुम्हाला समजेलच. सो हा जो पार्ट आहे हा हायली कन्व्होलेटेड असतो. सो याच्याबद्दल आपण डिस्कशन का करतोय? कारण याच्यामधले जे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत ते इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला इथं मला सांगायचे आहेत. सो फर्स्ट जो इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो म्हणजे हा हायली कन्व्होलेटेड आहे. आणि सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट की हा टेम्पररी काय आहे? स्टोरेज टँक आहे, स्टोरेज सिस्टीम आहे. कुणासाठी? स्टोरेज फॉर स्पर्म. सो स्पर्मचं स्टोरेज हे कुठं होतं? जर असा जर क्वेश्चन तुम्हाला कोणी विचारत असेल तर तुम्ही डोळे झाकून त्याचा आन्सर देऊ शकता. स्पर्मचं स्टोरेज हे इपिडिडायमसमध्ये होतं. त्यानंतर स्पर्मसाठी हा काय आहे? साईट फॉर मॅच्युरिटी. स्पर्मची मॅच्युरिटी कुठं येते? सो स्पर्म मॅच्युअर होतात इपिडिडायमसमध्ये आणि स्पर्म मॅच्युअर होतात आणि स्पर्म हे काय होतात? मोटिलिटी पण त्याला इथं येते. ठीक आहे. लक्षात असू द्या. मोटी या ठिकाणी LITY मोटिलिटी. सो ॲक्वायर मोटिलिटी हे कुठं आहे? तुमच्या इपिडायमसच्याच पार्टमध्ये आहे. सो हे 2 पार्ट तुम्ही इथं बघितलेले आहेत. ठीक आहे. सो या ठिकाणी तुम्ही बघायला जर पर्सेंटेज ऑफ मोटिलिटी तुमचा जो स्टार्टिंग पार्ट आहे तुमचा कॅप्यूट अँड जो लास्ट आहे तुमचा कॉडा, तर या इथं त्याला मोटिलिटी नसते बट या ठिकाणी त्याला मोटिलिटी असते. सो या तुमच्या इपिडायमसमध्ये कंप्लीट 1 महिन्यासाठी 1 मंथसाठी स्पर्म हे स्टोर होतात. सो हे आहे सेकंड कॅरेक्टर ऑफ इपिडिडायमस. सो आपण बघतोय की हे तुमचं जे तुमचा स्पर्मॅटोझोआ आहे हा रिमेन अलाइव्ह राहू शकतो अप टू 1 मंथ. ठीक आहे. वन्स इट इज इजॅक्युलेटेड इन फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक. ठीक आहे. वन्स इट इज इजॅक्युलेटेड देन इट विल बी मीन्स हे जे आहे तुमचा स्पर्म जो इजॅक्युलेट झाला कुठं? फिमेल जेनेटल ट्रॅकवर. ठीक आहे. तर त्या ठिकाणी तो 72 आवर्ससाठी तो रिमेन अलाइव्ह राहू शकतो. ठीक आहे. 72 आवर्स म्हणजे 3 डेजसाठी तो जिवंत राहतो अँड आफ्टर दॅट तो त्याची डेथ होते. सो आउट ऑफ 72 आवर्स त्या ठिकाणी 24 आवर्स हे चान्सेस आहेत की प्रेग्नन्सी किंवा फर्टिलायझेशनसाठी. ठीक आहे. सो 24 आवर्स अप टू 24 आवर्स तुमचा स्पर्म हा ॲक्टिवली काम करतो. त्यानंतर त्याचं डिजनरेशन व्हायला चालू होतं. सो 24 आवर्सपर्यंत तो फर्टिलायझेशन करू शकतो. सो यामध्ये जे प्रोबॅबली जो आहे ते 15 तास. सो विदिन 15 आवर्स जे प्रेग्नन्सी आहे फर्टिलायझेशन आहे म्हणजे काय एंट्री ऑफ स्पर्म इन टू अ होम हे खूप जास्त प्रिडॉमिनंट होते. आफ्टर 15 to 24 आवर्स थोड्या प्रमाणात होते अँड आफ्टर 24 आवर्स होतच नाही. सो हे कंडिशन तुम्हाला बेसिक लेवलला घेऊन जाण्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. सो लक्षात असू द्या की जी मोटिलिटी आलेली आहे ही मोटिलिटी ही कुठं काम करते? मोटिलिटी जे स्पर्म माहीत आहे की हे मोटाईल आहेत. हे मोटिलिटी मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये इम्पॉर्टंट आहे का? नाही. ही इम्पॉर्टंट असते फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये. ठीक आहे. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये ही इम्पॉर्टंट आहे कारण ज्या वेळेला इजॅक्युलेशन होतं त्यावेळेला समजा हा ओव्हरीचा पार्ट आहे, वजनेचा पार्ट आहे.
सो या सर्वायकल पासून हे फेलोपियन ट्यूबपर्यंत याला ट्रान्सपोर्ट करायचं तुमच्या ओव्हरीपर्यंत. सो या ठिकाणी ॲक्च्युअली त्याला कशाची गरज लागते, तुमच्या मोटिलिटीची. सो इथंपर्यंत सगळ्यांचं क्लिअर असणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो जी मोटिलिटी आहे ही इम्पॉर्टंट आहे फिमेल जेनेटल ट्रॅकमध्ये. जे मेलमध्ये आहे ते मेलमध्ये जे स्पर्मची जी मुवमेंट आहे हे मुवमेंट होते तुमच्या फ्लुइडमुळे. ठीक आहे, फ्लुइड मुवमेंटमुळे काय होतं की तुमचे स्पर्म हे प्रोपेल्ड केले जातात. त्यामुळे याचा जो मोटिलिटी आहे ही ॲक्च्युअल कुठं लागते, तुमच्या कशासाठी लागते, ज्या वेळेला तुम्ही एज्युक्युलेशन होतं त्यावेळेला. ठीक आहे, सो बघा या ठिकाणी हे तुम्हाला मी पार्ट दाखवला. सो हा आहे तुमचा इपिडायमसचा पार्ट. सो हे आहे तुमचं वास डिफरन्सिया. सो या वेळेला ज्या वेळेला तो वरी जातो आणि इथं असा एक डायलेटेड पार्ट असतो व्यास डिफरन्सचा, तो व्यास डिफरन्सचा डायलेटेड पार्ट तो म्हणजे ॲम्पुला. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. ॲम्पुला हे कधीतरी विचारलं जाईल, मी खूप शॉर्टमध्ये घेतोय. टर्मिनल डायलेटेड पार्ट ऑफ व्यास डिफरन्स. ठीक आहे, टर्मिनल डायलेटेड पार्ट ऑफ व्यास डिफरन्स. ठीक आहे, हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर बघा आपण नेक्स्टकडे जातोय. आपण इपिडायमस क्लिअर केलं. आपण आता नेक्स्ट जो सेशन बघतोय तो म्हणजे व्यास डिफरन्स. ठीक आहे, सो व्यास डिफरन्स ही सगळ्यात लॉंगेस्ट आहे. जवळपास 45 सेंटीमीटर ही ट्यूब लॉंग आहे. ठीक आहे, आणि हे इपिडायमस पासून हे कंटिन्यू केली जाते. कौडा इपिडायमस पासून ही पुढचे जो पार्ट असतो तो तुमचा व्यास डिफरन्सचा असतो. त्यानंतर याचा जो मेन पॉईंट आहे हा सेकंडरी स्टोअर हाऊस आहे. ठीक आहे, सेकंडरी स्टोअर हाऊस. प्रायमरी कोण होता, इपिडायमस. सेकंडरी स्टोअर हाऊस फॉर स्पर्म. सो स्पर्मसाठी हे सेकंडरी स्टोअर हाऊस आहे. सो हे एक मेन कॅरेक्टर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, आणि तुमचं जे इपिडायमस आहे वास डिफरन्स आहे हा पण 2 वॉलनी बनलेला आहे. बट हे सांगायची गरज नाही, एवढं बेसिक घेण्याची गरज नाही. ठीक आहे, सो बघा की डायलेटेड पोर्शन हा जो व्यास डिफरन्सचा आहे तो ॲम्पुला आहे, हे तर तुम्हाला माहीत आहे. ठीक आहे, बघा की जो तुमचा व्यास डिफरन्स आहे हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे. हे आपल्या जीपॅड पॉईंट ऑफ व्ह्यू हे तुम्हाला माहीत पाहिजे. हा जो व्यास डिफरन्स आहे हा याची जी ओपनिंग आहे ही ओपनिंग मी तुम्हाला दाखवतो कशी होते ते. ठीक आहे, बघा हे व्यास डिफरन्स फ्रॉम इजॅक्युलेट डक्ट इनटू प्रोस्टेट युरेथ्रा कसं होतं बघा की हा आहे तुमचा ब्लॅडरचा पार्ट. सो हे आला एक व्यास तुमचा, कोण आला हा आहे तुमचा व्यास डिफरन्स. सो हा इथं आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय दिसतील, हे अशा प्रकारचे सेमिनल वेसिकल्स दिसतील. आणि हे या ठिकाणी हे असेल तुमचा युरेथ्रा. सो या ठिकाणी तुम्हाला दिसेल की तुमचं व्यास डिफरन्स सेमिनल वेसिकल्स या दोघांची ओपनिंग एकच आहे. सो हे आहे इजॅक्युलेटरी डक्ट, ओपनिंग इनटू इजॅक्युलेटरी डक्ट. हे आहे तुमचं इजॅक्युलेटरी डक्ट आणि या ठिकाणी ओपनिंग होते सेमिनल वेसिकल्स. अँड हा आहे पार्ट तुमचा कशाचा, व्यास डिफरन्सचा, जो की ओपन होतो आणि हे देतो स्पर्म. हा काय देतो, स्पर्म. आणि हा जो आहे सेमिनल व्हेसिकल, हा सेमिनल व्हेसिकल हा काय देतो, सेमिनल व्हेसिकल हा काय देतो, न्यूट्रिशन. ठीक आहे, हे काय देतं, न्यूट्रिशन देण्याचं काम करतं ह्या स्पर्मसाठी. जे सप्लिमेंटरी जे फ्लुइड सिक्रिशन आहे, लुब्रिकंट असेल किंवा अँटीकोअग्युलंट असेल, सो हे सिक्रिशन तुमचं स्पर्ममधून, बल्ब युरेथ्रल ग्लँडमधून असं होत असतं. सो इथपर्यंत आपण क्लिअर आहोत. पुढचा पार्ट डायग्रॅमॅटिक सांगेल. ठीक आहे, सो बघा की ॲम्पुला ऑफ विच रिसिव्ह सेमिनल वेसिकल्स, म्हणजे दोन्ही साईडचा ॲम्पुला. सो हे पेअरमध्ये आहे. हा एक टेस्टिस आहे, हा एक साईट आहे, हा एक टेस्टिस आहे, हा एक साईट आहे. सो इथे एक ॲम्पुला आहे, इथे एक ॲम्पुला आहे, हे तुमचं ब्लॅडर आहे. या दोघांची ओपनिंग या ठिकाणी आहे आणि हा तुमचा इजॅक्युलेटरी डक्ट आहे. सो हे तुम्हाला माहीत आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नेटवर जाऊ शकता. त्या ठिकाणी तुम्हाला ट्रिमेंडस खूप जास्त डायग्रॅमॅटिक प्रेझेंटेशन आहे, तुम्ही तिथं बघू शकता. ठीक आहे, मी पण दाखवणार आहे पण त्यासाठी थोडा वेळ आहे. ठीक आहे, सो बघा की जे फंक्शनली जे डक्टस इफरन्स आहे, कन्वे द स्पर्म ड्युरिंग सेक्स्युअल मीन्स जे काही रिक्वायरमेंट आहे त्यावेळेला. ठीक आहे, ज्या वेळेला बघा हे जी तुमचं इपिडिडायमस आहे, इपिडिडायमस थ्रू स्पर्म्स हे कुठे येतात, वास डिफरन्समध्ये. सो ज्या वेळेला सेक्स्युअल फ्लिजर किंवा सेक्स्युअल इंटरकोर्स होतो त्यावेळेला स्पर्म हे इपिडायमस थ्रू तुमच्या व्यास डिफरन्समध्ये येतात. व्यास डिफरन्सपासून हे इजॅक्युलेटरी डक्टमध्ये येतात आणि इजॅक्युलेटरी डक्टपासून हे बॉडीच्या बाहेर एक्सपेल आउट केले जातात, आउटसाइड द बॉडी. सो हे तुम्हाला का सांगतोय, कारण ही जी मुवमेंट आहे या मुवमेंटला कोणती मुवमेंट बनली जाते, याला म्हणतो आपण पेरिस्टाल्सिक किंवा पेरिस्टाल्टिक मुवमेंट.
सो ही मुवमेंट तुम्हाला विचारली जाऊ शकते तुमच्या जीपॅडला ॲट बेसिक लेवल. ठीक आहे. सो नेक्स्ट आहे बघा की ही जी एक टेक्निक आहे वॅसेक्टोमी. ही जी एक टेक्निक आहे हे वॅसेक्टोमी तुम्ही ऐकलं असेल 11-12 मध्ये. हे कॉन्ट्रासेप्टिव्स आहे तुमच्या मेलसाठी. सो तुम्ही बघता आपण बघतो की जनरली जो कॉन्ट्रासेप्टिव्ह आहे हे कॉन्ट्रासेप्टिव्ह कोण घेतं फिमेलमध्ये. कारण तुम्हाला माहीत आहे फिमेलमध्ये काय केलं जातं की आफ्टर सफिशियंट नंबर ऑफ चाइल्ड 2-3 की ठीक आहे. सो फिमेल अंडरगोज वन सर्जिकल प्रोसिजर. त्या सर्जिकल प्रोसिजरमध्ये जे फॅलोपियन ट्यूब आहे त्याचं कट करून त्या ठिकाणी त्याला टाय केलं जातं. सो हे फिमेलमध्ये होतं. सो आफ्टर दॅट फिमेल डज नॉट अंडरगो फर्टिलायझेशन बिकॉज ओव्हम अँड स्पर्मचं तुमचं माहिती आहे त्या ठिकाणी जे रिकग्निशन आहे ते होतच नाही. सो नॉट ओनली फिमेल, मेल ऑल्सो गोज अंडर सर्जिकल प्रोसिजर टू अवॉइड फर्टिलायझेशन. सो त्या प्रोसेसला आपण म्हणतो व्हॅसेक्टोमी. सो व्हॅसेक्टोमी इज परमनंट कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड आहे. ठीक आहे. हे लक्षात असू द्या, परमनंट कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड आहे मेलसाठी. जे की या मेथडमध्ये हा जो हे जे पार्ट आहे ठीक आहे, हा हे जे की वॉस डिफरन्सचा जो पार्ट आहे सो हा पार्ट या ठिकाणी कट केला जातो आणि या ठिकाणी याला दोन्ही साईडनी याला टाईट केलं जातं. सो ही एक प्रोसेस आहे. म्हणजे काय की जो मेल पर्सन आहे तो मेल पर्सन अनेबल टू इजेक्ट स्पर्म. सो इफ स्पर्म इज नॉट देअर देन फर्टिलायझेशन वोंट बी ऑकर. So this is also called the method of contraception. So हे जी कॉन्ट्रासेप्टिव्हची जी मेथड आहे ती मेथड या ठिकाणी तुम्हाला क्लिअर होते. ठीक आहे. सो इथपर्यंत आपण आलेलो आहोत. सेकंड जो नेक्स्ट पार्ट आहे हे नेक्स्ट पार्ट सांगण्याआधी मला तुम्हाला थोडं आपल्या कन्सेप्ट वाईज तुमचा डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन मला क्लिअर करायचं आहे. सो हे डायग्राम तुम्हाला क्लिअरली इथं व्हिजिबल आहे. जर नसेल तर तुम्ही नेटवर बघू शकता. ठीक आहे. सो ही जी व्हिजिबिलिटी आहे ही मी तुम्हाला का सांगतोय कारण या ठिकाणी तुम्ही प्रायमरी सेक्स ऑर्गन आणि सेकंडरी सेक्स ऑर्गन हे दोन्ही ऑर्गनबद्दल वेल नोन पाहिजेत. सो तुम्ही जर याबद्दल जर अवेअर असाल तरच तुमचा क्वेश्चन या ठिकाणी आलेला बेसिक लेवलचा क्वेश्चन हा रॉंग होणार नाही. अदरवाईज देअर मे बी चान्सेस. कारण तुम्हाला माहीत आहे जीपॅट 2017 त्याच्यावर मेरिस्टम सायकलवर क्वेश्चन आहे. जीपॅट 2018 वर पण क्वेश्चन आहे. ठीक आहे. तर तुम्हाला अल्टरनेटिव्ह जीपॅट किंवा एव्हरी जीपॅटमध्ये हा बेसिक क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे. सो या ठिकाणी तुम्हाला हे दिसतं की हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर आहे तुमचं युरिनरी ब्लॅडरचं. सो युरिनरी ब्लॅडर तुम्हाला माहीत आहे याच्यामध्ये पण ट्रायगोन सेल असतात, स्पिंक्टर असतात. ठीक आहे. सो हे काम करतं युरिन स्टोरेजचं. ठीक आहे. सो या ठिकाणी तुम्हाला दिसतं की हे आहे तुमचं युरेटर. सो या ठिकाणाहून युरिन येते किडनीपासून. ठीक आहे. या ठिकाणी एक दुसरं आहे युरेटर ज्या ठिकाणाहून तुमचं किडनीचं जे फिल्ट्रेशन आहे जे कलेक्टिंग डक्टमध्ये जे रीच झालेलं जे फिल्ट्रेशन आहे ते फिल्ट्रेशन पास होतं तुमच्या किडनीपासून ते तुमच्या युरिनपर्यंत तुमच्या युरिथ्रापर्यंत. सो या ठिकाणी तुम्हाला दिसतं की हे जे आहे हा स्टोरेज टँक आहे. सो या टँकमध्ये युरिन ही स्टोर आहे. बट इथं तुम्ही आता आपण बघणार आहोत 1 by 1. सो या ठिकाणी यांनी काय केलेलं आहे बघा की या ठिकाणी हे खालच्या साईडला मी इथं टेस्टिस दाखवतोय. ठीक आहे. सो या ठिकाणी मी टेस्टिस दाखवतोय. सो हे टेस्टिस बघा, हे टेस्टिस या ठिकाणी ही जी वॉस डिफरन्स आहे अशा प्रकारे ही आलेली आहे. सो ही जी मागून जी दाखवली तशीच मी इकडून दाखवतो समजा अशा प्रकारे. सो तुम्हाला समजेल की हे कशा प्रकारे काम करतं. ठीक आहे. याला जर मी इकडून किंवा याला मी असं करतो जस्ट वेट. सो हे टेस्टिस आहे. सो मी इथं पास केलेली आहे आणि याची ओपनिंग झालेली आहे इथून. ठीक आहे. हे जे आहे तुमचं वॉस डिफरन्स. ठीक आहे. हे जे वॉस डिफरन्स आहे आणि या ठिकाणी तुम्हाला डायलेटेड पार्ट दिसतो आणि या ठिकाणी हे ओपनिंग दिसते. ठीक आहे. सो हे पार्ट तुम्ही बघू शकता सेम याच कंडिशननं इकडले जे वॉस डिफरन्स आहे इथून मी पास करतोय आणि या ठिकाणाहून हे यामध्ये एंटर करते. ठीक आहे. सो हे पण इथे येऊन ओपन होते. सो या ठिकाणी तुम्हाला हे दिसेल की यांचं प्रत्येकाचा या ठिकाणी रोल आहे. ठीक आहे. सो या ठिकाणी मी परत कलर चेंज करतो. या ठिकाणी हा जो ग्लँड आहे या ग्लँडला म्हणतो आपण सेमिनल व्हेसिकल ग्लँड. ठीक आहे. सेमिनल व्हेसिकल ग्लँड. ठीक आहे. या ठिकाणी नाव आहे लक्षात असू द्या सेमिनल व्हेसिकल. सो हे का कारण याच्यामध्ये होणारे सिक्रिशन आपल्याला लक्षात घ्यायचे. डीपमध्ये आपण जाणार नाहीत बट सिक्रिशन आपण अंडरस्टूड करणार आहोत. ठीक आहे. हा जो ग्लँड आहे हा जो सिंगल आहे तो आहे तुमचा प्रोस्टेट ग्लँड. ठीक आहे. हा जो आहे तो तुमचा आहे प्रोस्टेट ग्लँड.
ठीक आहे. त्यानंतर तुम्ही थोडं खाली आला तर या ठिकाणी खूप छोटा ग्लँड असतो, त्या छोट्या ग्लँडला म्हणतो आपण बल्बो युरेथ्रल ग्लँड, त्यालाच आपण म्हणतो कॉपर्स ग्लँड. सो हे काय आहेत, याचा रोल काय आहे, तुम्ही काय करा, तुम्ही नेटवर जा, हा डायग्राम इथं क्लिअर दिसत आहेच, बट जर दिसत नसेल तर तुम्ही तिथं बघू शकता. ठीक आहे. आणि या ठिकाणी जे ओपनिंग आहे याला म्हणतो आपण इजॅक्युलेटरी, ठीक आहे, डक्ट. सॉरी, हे जी ओपनिंग आहे या ओपनिंगला म्हणतो आपण युरेथ्रा, या ओपनिंगला म्हणतो आपण युरेथ्रा. आणि ज्या ठिकाणी सेमिनल व्हेसिकल्स आणि तुमचे वॉस डिफरन्स या ठिकाणी ओपन झालेत त्या साईटला म्हणतो आपण इजॅक्युलेटरी डक्ट. ठीक आहे. सो हे पॉईंट्स इथं खूप चांगल्या प्रकारे मी क्लिअर करतोय. ठीक आहे. हे आहे तुमचा हिप बोन, हा तुमचा लेफ्ट युरेटर, हे तुमचं राईट युरेटर. सो या ठिकाणी हे वेस्ट डिफरन्स, हा वास डिफरन्स हे जाणार या ठिकाणी, ओपनिंग होणार या ठिकाणी, आणि ज्या ठिकाणी ओपनिंग होतात त्या ओपनला इजॅक्युलेटरी डक्ट असं म्हणतो. सो यांचं काम आहे स्पर्म देणं. आता आपण काम बघणार आहोत या सेमिनल व्हेसिकल्सचं. सो हे जे व्हेसिकल्स आहेत हे कशा प्रकारे न्यूट्रिशन प्रोव्हाइडचं काम करतात, किंवा हे हाऊ दे आर responsible for secretion of neutralizing agent, how they are responsible for secretion of clotting agent, how they are responsible for secretion of anti-clotting agent. सो हे सगळे पॉईंट्स तुमच्या नीटसाठी तुमच्या जीपॅडसाठी हे तुम्हाला विचारले जातील. ठीक आहे. सो इथपर्यंत आपण बघितलंय. सो आता यानंतर तुम्हाला परत मी वापस घेऊन जाणार आहे व्हाईट स्लाईडवर, ज्या ठिकाणी मी तुम्हाला एक्सप्लेन करेल की हाऊ द सेमिनल व्हेसिकल्स ॲक्टिंग. ठीक आहे. सेमिनल व्हेसिकल्स हे लक्षात असू द्या, सेमिनल व्हेसिकल्स लक्षात असू द्या, हे कसे फॉर्म होतात मी तुम्हाला इथं पण डायग्राम काढून दाखवतो. ठीक आहे. हे आहे टेस्टिस, याचा हा एक पार्ट आहे, कशाचा, हा पार्ट आहे तुमच्या वेस्ट डिफरन्सियाचा. सो या ठिकाणी हे आहे तुमचं ब्लॅडर. सो या ठिकाणी जो पार्ट आहे हे डबल पेअर, एक म्हणजे डबल म्हणजे एक पेअर, याला म्हणतो आपण सेमिनल व्हेसिकल्स. सो हे सेमिनल व्हेसिकल्सची आणि आपल्या वेस्ट डिफरन्सची ओपनिंग असते युरेथ्रामध्ये, आणि युरेथ्रा स्टील कंटिन्यू होतो पेनिस थ्रू आणि त्याच्या बॉडीमधून एक्सपेल आउट होतो. ठीक आहे. सो इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर असेल. सो फर्स्ट बघा की हे जो आहे सेमिनल ग्लँड हा पाऊच लाईक स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. हा युरिनियर ब्लॅडर जो आहे त्याच्या बेसला हा प्रेझेंट आहे. हा झाला सेकंड पॉईंट. बट हे इम्पॉर्टंट आहे की हा काय सिक्रीट करतोय, त्याचं सिक्रेशन आपल्याला बघायचं आहे. इट सिक्रीट लुब्रिकेटिंग. ठीक आहे. हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात आहे. लुब्रिकेटिंग ट्रान्सपरंट जेली लाईक सबस्टन्स याला म्हणतो आपण. ठीक आहे. याला म्हणतो आपण सेमिनल फ्लुइड. सो इट कॉन्ट्रीब्युट्स, जे सेमिन आहे, सिमेनचं जे व्हॉल्यूम आहे त्याच्या कॉन्ट्रीब्युशनमध्ये 60 to 70% कॉन्ट्रीब्युशन हे सेमिनल व्हेसिकल्स आहे. सिमनचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे, सिमनमध्ये काय काय आहे बघा, सिमनमध्ये काय काय आहे, सिमनमध्ये स्पर्म्स आहेत. ठीक आहे. सिमनमध्ये वेसिक्युलर फ्लुइड आहे, यामध्ये बल्बो युरेथ्रल फ्लुइड आहे, यामध्ये एन्झाईम्स आहेत. सो बऱ्यापैकी कॉम्बिनेशन हे सिमेनमध्ये आहे. सो आउट ऑफ 100% 60 to 70% कॉन्ट्रीब्युशन हे कुणाचं आहे, हे 60 to 70% कॉन्ट्रीब्युशन हे तुमच्या सेमिनल व्हेसिकल्सचं आहे. सो इथपर्यंत सगळ्यांचं क्लिअर झालं असेल, हे पॉईंट्स बघून घ्या. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जो पार्ट आहे तो म्हणजे काय की हा जे सेमिनल व्हेसिकल्स आहे त्याचं जे पीएच आहे हा स्लाइटली अल्कलाइन पीएच आहे. ठीक आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे, त्याचा पीएच आहे 7.3. हे याचा रोल काय आहे हे मी तुम्हाला सांगेल, बट तुम्ही याचा पीएच तुमच्या जीपॅडसाठी बेसिक क्वेश्चनसाठी लक्षात असू द्या. ठीक आहे. कारण जे वजायनल ट्रॅक आहे, ठीक आहे, वजायनल ट्रॅक जो आहे, वजायनल ट्रॅकचा पीएच कसा असतो, ॲसिडिक असतो. आणि ॲसिडिक पीएचमुळे लक्षात असू द्या, ॲसिडिक पीएचमुळे स्पर्म्स हे काय होतात, स्पर्म हे डॅमेज होतात. ठीक आहे. स्पर्म हे काय होतात, डॅमेज होतात. सो इन ऑर्डर टू अवॉइड द डॅमेज ऑफ नॉर्मल स्पर्म हे सेमिनल व्हेसिकल्स काय करतं, या पीएचला कसं करतं, अल्कलाइन करतं. ठीक आहे. अल्कलाइन पीएच याला न्यूट्रलाइज करतो आणि स्पर्मचं डॅमेज हे ओव्हरकम करतो. दिस इज ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ सेमिनल व्हेसिकल फ्लुइड. ठीक आहे. सो हे झालं सेकंड पॉईंट. थर्ड पॉईंट तुम्ही इथं लिहून घ्या. थर्ड पॉईंट म्हणजे काय की हा काय रिलीज करतो, परत फ्रुक्टोज ॲज अ मोनोसॅकराइड्स. फ्रुक्टोज हा रिलीज करतो. त्यानंतर हा रिलीज करतो फायब्रिनोजन. तुम्हाला माहीत आहे हा क्लॉटिंगसाठी रिस्पॉन्सिबल आहे. जर तुम्ही कधी डॉक्टर लेवलला किंवा तुम्ही जर खूप ह्याच्या लेवलला गेलं असाल तर तुम्हाला माहीत आहे की स्पर्म इजेक्शन झाल्या स्पर्म हे कसे असतात, कोऑग्युलेटेड फॉर्ममध्ये असतात. ठीक आहे. आफ्टर 5 minutes ठीक आहे ते स्पर्म कसे होतात, थिन होतात. सो याचं रिझन काय आहे, थिन
वन्स इट इज इजॅक्युलेटेड देन इट इज इन कोऑग्युलेटेड फॉर्म, त्याचं कोऑग्युलेशन असतं. बट आफ्टर सम टाइम इट कन्वर्टेड इंटू कोऑग्युलेटेड इंटू थिक इंटू थिन फॉर्म. सो हे जे आहे हा त्याचा थिक फॉर्म आहे आणि हा जो आहे हा त्याचा थिन फॉर्म आहे. जर समजा की एखादा पर्सन आहे त्याच्यामध्ये ॲबनॉर्मॅलिटी आहे की थिकचं कन्वर्जन थिनमध्ये होतच नाही. सो काय होणार, त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, अँटी फर्टिलिटी म्हणू शकता किंवा इनफर्टाईल त्याला म्हणू शकतो, की कारण त्या माणसाचा जो स्पर्म आहे तो मोटिलिटी दाखवणार नाही. कारण थिकनेस याला म्हणू शकतो तुम्ही, थिक फॉर्म इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू फर्टिलायझेशन असं तुम्ही म्हणू शकता. फर्टिलायझेशन, ठीक आहे, फर्टिलायझेशन असं का, कारण जर थिकनेस जर खूप जास्त वेळ राहत असेल तर स्पर्मची मोटिलिटी अफेक्ट होते. सो स्पर्म हे मोटाईल राहत नाही. त्यामुळे इन ऑर्डर टू गेट मोटिलिटी स्पर्म कन्वर्टेड इंटू कोऑग्युलेटेड इंटू अँटी कोऑग्युलेटेड फॉर्म दॅट इज थिन फॉर्म, देन इट कॅन बी शो देअर मोटिबिलिटी अँड जो जेनायटल ट्रॅक आहे फिमेलमधला तो त्या ठिकाणी कव्हर करू शकतो. सो दिस इज ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. सो फायब्रिनोजन हे कोऑग्युलेशनसाठी रिस्पॉन्सिबल आहेत, बट यामध्ये फायब्रिनोलायटिक्स पण आहेत तुमच्या सिमेनच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये, जे की तुम्हाला जे थिकचं फॉर्म थिनमध्ये करून देतील. ठीक आहे. सो इथपर्यंत आपण बघतो यामध्ये काय काय प्रेझेंट आहे. फ्रुक्टोज, मोनोसॅकराइड्स, विच ऑफ द फॉलोइंग मोनोसॅकराइड्स प्रेझेंट इन सिमेन. हा जर क्वेश्चन आला तर तुम्ही ग्लुकोजकडे जाऊ नका. सो मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे फ्रुक्टोज. सो हे UPSC, MPSC, ड्रग इन्स्पेक्टर ह्या सगळ्या एक्झामला हा आलेला क्वेश्चन आहे. त्यानंतर याच्यामध्ये प्रोस्टाग्लॅन्डिन्स प्रेझेंट आहेत. सो हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. सो इट ऑल्सो कंटेन प्रोस्टाग्लॅन्डिन कॉन्ट्रीब्युटिंग फॉर स्पर्म मोटिलिटी. सो इंक्रीज करतात, हे काय इंक्रीज करतात, स्पर्म मोटिलिटी. का आणि कसे, बघा की हे काय करतील, इंक्रीज करतील. प्रोस्टाग्लॅन्डिन तुम्हाला माहीत आहे की हे स्मूथ मसल्सचं कॉन्ट्रॅक्शन घेतात. ठीक आहे, इंक्रीज करतात स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्शन अँड दॅट दिस स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्शन इज रिस्पॉन्सिबल फॉर इंक्रीजिंग मोटिलिटी. जर हे मोटिलिटी इन्हान्स करत असेल तर तुमचा जो स्पर्म आहे त्याचा ट्रॅक पण लवकर कव्हर होईल आणि तो लवकर ओव्हममध्ये जाईल, लवकर ओव्हरीपर्यंत रीच होईल आणि त्याचं फर्टिलायझेशन तो तेवढ्या फास्टली तो शो करेल. ठीक आहे. त्यानंतर बघा याच्यामध्ये सायट्रेट पण प्रेझेंट असतात. सायट्रेट हा स्टार्टिंग मटेरियल आहे जो की हा एंटर करतो TCA सायकलमध्ये आणि या स्पर्मला एनर्जी देतो. कशासाठी, मोटिलिटीसाठी. ठीक आहे. सो हे तुम्हाला पॉईंट्स लक्षात असू द्या. फ्रुक्टोज ऑल्सो युज्ड टू फॉर ATP प्रोडक्शन. हे पण ATP प्रोडक्शनसाठी रिस्पॉन्सिबल आहे. ठीक आहे. बघा की हे तुम्हाला मी सांगितलं सेमिनल व्हेसिकलचा पॉईंट हे या ठिकाणी कव्हर झालेला आहे. सो आपण जो बघतोय, जो या लेक्चरमध्ये कव्हर केला हा बेसिक कॅरेक्टर्स आपण बघितलेले आहेत. यामध्ये आपण बघितलं इपिडिडायमस, यामध्ये आपण बघितलं इपिडायमसचे टाईप्स. त्यानंतर आपण बघितला सेमिनल व्हेसिकल्स. इपिडायमसमध्ये काय होतं, सेमिनल व्हेसिकलमध्ये काय होतं. इपिडायमस हा तुमचा कोण आहे, इपिडायमस हा प्रायमरी स्टोअर हाऊस आहे, ज्या ठिकाणी स्पर्म हे स्टोअर पण होतात, मॅच्युअर होतात आणि त्याला मोटिलिटी पण येते. अँड जो वॉस डिफरन्स बघितला, तो वॉस डिफरन्स आपण बघितला की तो सेकंडरी स्टोअर हाऊस आहे, जो ट्रान्सपोर्ट करतो पेरिटाल्सिस मुवमेंटनी स्पर्मला आणि ते ओपन होतात ॲज अ इजॅक्युलेटरी डक्ट. ते युरेथ्रामध्ये ट्रान्सफर करतात. वेन द बॉडी डिमांड्स त्यावेळेला ते एक्सपेल आउट होतं. ठीक आहे. सो त्यानंतर आपण बघितला सेमिनल व्हेसिकल्स हे न्यूट्रलायझिंग फ्लुइड देण्यासाठी काम करतं. 7.3 pH हे त्याचं फ्लुइड आहे. आणि त्यानंतर याचे काही कॅरेक्टर्स आहेत. त्याच्यामध्ये प्लाझ्मिनोजन, फायब्रिनोजन होता, यामध्ये क्लॉटिंग फॅक्टर म्हणजे तोच, प्रोस्टाग्लॅन्डिन आहे, सायट्रेट आहे, यामध्ये अजून काय होतं, सायट्रेट होतं. त्यानंतर यामध्ये ठीक आहे इनिस्टॉल, लक्षात असू द्या, इनिस्टॉल लिहून घ्या, प्रोस्टाग्लॅन्डिन आणि मोनोसॅकराइड्स फ्रुक्टोज. सो pH अल्कलाईन आहे. याचं रिझन असं आहे की जे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये जे ॲसिडिटी असते, दे ॲसिडिक कंडिशन, ॲसिडिक pH रिस्पॉन्सिबल फॉर स्पर्म डॅमेज, ते अवॉइड करण्यासाठी या ठिकाणी न्यूट्रलायझिंग कंडिशन दिली जाते. सो हे सगळे पॉईंट्स आणि जे कोऑग्युलेशनचं प्रोटीन आहे त्यासाठी मी पण सांगितलं की कोऑग्युलेशन होत असेल तर काय होणार आणि अँटी कोऑग्युलेशन होत असेल तर काय होणार. सो अशा प्रकारे या ठिकाणी मी सगळे पार्ट्स कव्हर केलेले आहेत. सो नेक्स्ट जो आहे तुमचा प्रोस्टेट ग्लँड आहे आणि बल्बो युरेथ्रल ग्लँड आहे, तो झाल्यानंतर आपण कव्हर करू आपलं स्पर्मॅटोजेनेसिस, त्यानंतर ओजेनेसिस आणि फर्टिलायझेशन आणि मेरिस्टम सायकल. सो एवढेच पॉईंट मला या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये कव्हर करायचे आहेत. ओके. सो थँक्यू सो मच गाईज. विल मीट इन नेक्स्ट लेक्चर.